या पिसाईच्या कृपेने परिसरात आंदोलन वाढले शिकले आणि पिसाईच्या कृपेने ते पुन्हा एकदा एकत्रित झाले आणि सर्वांना चांगल्या शुभेच्छा. दिसते का पिंटे व्यवस्थित की पिंटे व्यवस्थित आलाय नाही मागं जाऊ बावीस वर्षानंतर आपण सर्वजण एकत्र या ठिकाणी जमलेलो आहोत. तर ते जमलेल्या या कार्यक्रमाचा आस्वाद प्रत्येकाने घ्या. त्यामुळे प्लीज सगळे मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी आणि अलीकडे हे गेट टुगेदर व्हायला लागले कारण माणसातलं माणूस पण आता हरवायला लागले. जीव हळवारे
असं देखील मला वाटतं. त्यात दुसरं एक मुद्दा म्हणजे असे गेट टुगेदर तुम्ही घ्यावे. आता 20 वर्ष म्हणजे तुम्ही तर थोडा जास्त वेळ लावलाय, पण तरी देखील काही काही जणांनी 30-30 वर्षानंतर केले त्याच्यापेक्षा बरं म्हणायचं. पण वरच्यावर तुम्ही असं एकत्र येत जावा, कारण त्याच्यातून मग तुमच्या ओळखी पण होती आणि एकमेकांचे म्हणजे मुलं वगैरे काय करताय त्यांना एखादा तुम्हाला मदत वगैरे सुद्धा ते होऊ शकते. म्हणजे एखादा कोणतरी इंटरव्ह्यू मध्ये किंवा ह्याच्यामध्ये काम करत असतो, त्याला न्यायाचा मुलगा मित्राचा मुलगा वगैरे असं झालं तर ते त्याला बरं पडतं. 100% आलं, 100% आलं. मग बाबाच्या हायस्कूलमध्ये बाबा इंदोरी सरांनी जराबरोबर घेऊन गेलेला मार, तिथं पेट्रोल मारायला लावलेलं सिटीला, डोपराला चालायला लावलेलं, डोपरे सरांनी मोडून खडून मारलेला, काय पाटील सरांनी छडी फोडलेली, हे सगळं तुम्हाला ते दिवस आठवणार आणि हेच खरं जीवन आहे. त्या आठवणीला उन्हाळा, त्यातनं आनंद, त्यातनं दुःख, असं जगायचं असतं. दुःख आणि अश्रू यांना मनात कोंडून ठेवायचं असतं. दुःख आणि अश्रू यांना मनात कोंडून ठेवायचं असतं. हसता नाही आलं तरी हसवायचं असतं. आयुष्य हे असंच जगायचं असतं. पंखामध्ये बळ आल्यावर घरटं कधी सोडायचं नसतं. पंखामध्ये बळ आल्यावर घरटं कधी सोडायचं नसतं. आकाशात झेप घेतली तरी धरणी मातेला कधी विसरायचं नसतं. आयुष्य हे असं जगायचं. मरण समोर येऊन एखाद्यानं जीव मागितला तरी अरे तू मागून काय मागितलंस असंच म्हणायचं असतं. आयुष्य हे असंच जगायचं असतं. आयुष्य हे असंच काय पण मिळवायचं आयुष्यामध्ये मला सांगा. आज तुमचे हसरे चेहरे ही आमची खरी संपत्ती आहे. आमचा मोठा पुरस्कार आहे. त्यांनी कमाई केलेली आम्हाला तुम्ही दिलेली शिदोरी, आम्ही ज्ञानाच्या माध्यमातून तुम्हाला शिदोरी दिली, त्याची पोचपावती आज आम्हाला मिळते. तुम्ही आपण केल्या तन्मयतेने आदराने तुम्ही येताय, आमचं स्वागत करताय. आज आमच्या समोर तुम्ही नतमस्तक होताय, आमचा आशीर्वाद घेताय. जसा आई वडिलांचा आशीर्वाद घेताय तसा गुरुजनांचा आशीर्वाद तुम्ही घेताय. बरोबर. त्यामुळं कारण ही आम्ही दिलेली संसार शिदोरी आज ही तुम्ही गोडीनं आवडीनं तुम्ही खाता. भावी आयुष्यामध्ये सुद्धा असंच करा. मी आमंत्रण नसताना अरे म्हणून सरांचं मामा ते माझी ओढी, मी खुश, मला आनंद झाला. अरे वा, म्हणजे मला बोलूया तर आपल्या मामांना बोले. मजेची गोष्ट सांगतो. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्यामध्ये आपले गुरु चिले सर, त्यांची फार आठवण येते मला नेहमी. त्यांचा एक किस्सा सांगावा असा वाटतो. ज्या वेळेला 9वीच्या वर्गामध्येच होतो आपण आणि आमचे वडील हे हमाल होते मार्केट यार्डला आणि प्रत्येक कामाला ना दिवाळीला सर पुस्तकं वाया मिळायच्या. प्रत्येक कामाला ना 1 डझन 1-2 पेन. आम्ही 3 बनी मागलं, त्यामध्ये सर्वात लहान मी. आणि ते पहिला एक वासाचा पेन येत होता माहिती आहे, लिहिल्यावर तिथं वास यायचा. मग मी जरा पहिल्यापासून काढतो. मग ते लहान असल्यामुळे आई वडिलांनी पण लाड केला आणि तो वासाचा पेन बांधून मला दिला. आणि आपल्या वर्गातला पुढच्या वर्गातला मगदूम, किशोर मगदूम, त्याची हायटेड होता तो थोडा. मी वरती जातोय, तो खाली आला जिन्यावरला आणि वर्गात असता वेळी सर काहीतरी लेक्चर देत होतो समोर आणि मी काहीतरी खाली वाकलो असा. मी वारली जॉबला आहे, तुझं म्हणणं आहे आणि ते कोणाला आहे. 10वीची परीक्षा दिल्यानंतर मी मुंबईला गेलो. 17 वर्ष मी फोटोग्राफी करतो. 17 वर्ष मी काकीकडे फोटोग्राफी शिकलो. त्यानंतर मी स्वतः बिझनेस चालू केला की फोटोग्राफी इव्हेंट प्री वेडिंग सगळं ऑपरेटर म्हणून आहे आणि माझं लग्न सर्व सरांना पहिला माझा नमस्कार. माझं नाव नितीन नामदेव पोतदार. माझा काय परिचय नाही, पण माझ्या कामातनं सरांचा आणि माझा सगळ्यांचा चांगला परिचय झाला. त्याबद्दल ट्रेनिंग झालंय, 12वीला आहे.
दानपिशवी. मी ऑटो ड्रायव्हर आहे मुंबई. दोन मुलं आहेत, मला नवीन आहे. माझा एक मुलगा आहे, तो 3 वर्षाचा आहे. कोथवाडीचा आहे. माझा मोठा मुलगा 11वीला आहे. त्याचं नाव संजना राजेंद्र पाटील. मला भेवाडी केलं. मला 2 मुलं आहेत. एक मुलगा 6वीला आहे, एक मुलगी 3रीला आहे. दोघं पण इंग्लिश मीडियम. आम्हाला व्यवसाय काय अडचण नाही. मला 2 मुलं आहेत, एक मुलगी इंग्लिश आमचे गुरुवारी पाटीलचा रेंगव बदलाए मौसम लग जा जग सारा छू गए